नमस्ते फ्रेंड, वैष्णवी फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज वन टक्स ब्लाउज कटई बघणार आहोत। वन टक्स ब्लाउज कटई ज्याप्रमाणे फोर टक्स ब्लाउज कटई असते त्याचप्रमाणे वन टक्स असते। त्याच्यामध्ये फक्त जो आपण 3 टक्स घेत असतात वेगळे ते घ्यायचे नसतात, एकच घ्यायचा असतो। मी व्यवस्थित तुम्हाला सांगते समजावून। सुरुवातीला उंची घ्यायची आहे। आपले 14 तयार आहे, 1.5 इंच प्लस घेणार आहोत आपण 15.5। त्यानंतर चेस्ट मध्ये 9ची घडी आहे, आपण 11ची घडी घेणार म्हणजे 2 इंच प्लस करणार। त्यानंतर इकडे गळा रुंदी 2.5 आहे, शोल्डर 3.5 आहे, हे बगल 5.5, हे आपले आकार देण्यासाठी हे पाऊण आणि त्याच्यावर अर्धा इंच हे आकार देण्यासाठी। त्याच्यानंतर वन टक्स ब्लाउजला क्रॉस पट्टी ही नसते आणि काही ब्लाउजमध्ये असते, तर त्यांना मग ही ज्याप्रमाणे आपण फोर टक्स ब्लाउजमध्ये टाकतो त्याचप्रमाणे टाकायची असते। 3.5 इकडे 2.5 आणि इकडे हा टक्स घ्यायचा असतो। 4 इंचावर टक्स घेतलेला आहे मी। आणि वन टक्स म्हणजे फक्त हा एकच टक्स घ्यायचा असतो। हे बगलमधला, इकडे आयुच्या पट्ट्यामधला, इकडे क्रॉस पट्टीच्या वर असे हे टक्स कोणतेही घ्यायचे नसतात। आणि ज्या ब्लाउजमध्ये क्रॉस पट्टी नसते त्या ब्लाउजमध्ये उंचीमध्ये 1 इंच आपण अजून एक्स्ट्रा 1 इंच घेणार आहोत आणि ती डायरेक्टली खालच्या साईडची फोल्डिंग इकडे याच्यामध्ये एक्स्ट्रा कापड घेऊन करणार आहोत। म्हणजे काय आहे, क्रॉस पट्टी जरी नाही लावली आपण तर त्याचीच त्याला फोल्डिंग होते आणि शिलाईला पण सोपं जातं आणि फिनिशिंग ही दिसते। सो या पद्धतीने ब्लाउज कटही असते। हे झालेले आहे आपले सर्व मेजरमेंट टाकून। आणि हे एक आहे की ज्यांना हा वाला टक्स आता क्रॉस पट्टी नाही आहे तर हा किती घ्यायचा, हा एक प्रश्न आहे। हा 5.5चा घ्यायचा क्रॉस पट्टी नसेल। आणि हे वालं माप ज्याप्रमाणे 40ची चेस्ट आहे ते 5 राहणार आणि 40च्या खाली असेल 38 त्यांना 4.5, 40 असेल ते 36 असेल तर त्यांना 4 वर हा टक्स घ्यायचा आहे। आपण आता या पद्धतीने इकडे ही कटई करून घेणार आहोत।